हाय हॅलो नमस्कार, मी अमृता. आपल्या आजच्या अजून एका छान अशा व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून वेलकम करते. तर आता बघता बघता उन्हाळा चालू झाला आणि आवळ्याचा सीझन तर संपलेलाच आहे. तसं तर आवळ्याच्या वस्तू आपण सगळ्या आवळा कॅन्डी वगैरे हिवाळ्यातच करतो, शेवटी शेवटी हिवाळ्याच्या. पण आता हिवाळा संपलेला आहे आणि उन्हाळ्याच्या तोंडाला आम्ही करणार आहे आज आवळ्याचा सरबत. म्हणजे मागच्या भाभी आहेत माझ्या पाठीमागं राहणाऱ्या, गुजराती आहेत त्या, आणि त्या नेहमी काही ना काही रेसिपीज म्हणजे असं बनवत असतात आवळा कॅन्डी वगैरे. तर त्या ज्यूस बनवणार आहेत आज आवळ्याच्या. तर मला सांगत होते की तू माझ्याकडे ये, मी तुला रेसिपी सांगते, किंवा मग तू माझं बघून घे आणि मग त्या पद्धतीने बनव. म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं चला मग सगळ्यांसोबत आवळ्याचा ज्यूस शेअर करावं. आता मार्केटमध्ये आवळ्याचा ज्यूस भेटतो, पण त्याला काय म्हणजे शेवटी ते बाहेरचं झालं. कसं आहे काय आहे त्याच्यापेक्षा आपण घरच्या घरी पण आवळ्याचा सरबत बनवू शकतो. म्हणजे ते आपण शुगर वगैरे टाकणार आहे त्याच्यामध्ये, आणि ते 12 महिने फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो काचेच्या बॉटलमध्ये. त्याच्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये थोडं थोडं टाकून त्याचं सरबत बनवून वर्षभर वापरू शकतो त्या पद्धतीने. आणि आवळा तर आता खूप म्हणजे हेल्थसाठी चांगला आहे. आणि आपण फ्रीजमध्ये ठेवून, आता उन्हाळ्यात आवळ्याचा सरबत देखील खूप भारी आहे प्यायला, म्हणजे आपल्या हेल्थसाठी पण, कोणी गेस्ट वगैरे आले तर त्याच्यासाठी पण. तर खूप छान असा आवळ्याचा सरबत बनवते. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बनवूया आता आपण आवळ्याचा सरबत. तर चला. तर झुमके घेतले होते मी, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले होते तुम्हाला. तर आता परत एकदा दाखवते. ऑनलाईनच घेतले होते, या पेजकडून घेतले होते, कौतुक पेजकडून. म्हणजे असं सहज बघता बघता व्हिडिओ पुढे आला आणि मग घेऊन टाकले. इंस्टाग्रामवरून ऑर्डर केले होते, इंस्टाग्राम पेजवरून. तर आता किती सोनं असलं कोणाकडे तरी घालणं खूप अवघड आहे, म्हणजे जीवालाच आपल्या धोक्याचं आहे. त्याच्यामुळे सोनं असून सुद्धा घालता येणार नाही आणि नसल्यावर पण घालता येणार नाही, कारण तेवढे आता घ्यायची आपली कोणाची कंडिशनच नाहीये. म्हणजे घेणारे घेतील बुवा, आपण घेतलं तरी पण घालणं म्हणजे आपल्या जीवाला धोक्याचंच आहे. त्याच्यामुळं आता 1 ग्रॅम शिवाय काहीही मार्ग नाही. तर बघा झुमके छान आहेत. याच टाईपमध्ये हवे होते मला थोडेसे. एक दुसरे आहेत माझ्याकडे, पण त्याच्यावर डायमंड आहे आणि डायमंडमुळे ते पांढरे पांढरे दिसतात बुवा जरा, असं म्हणजे रिअलमध्ये ओळखू येतात ते, पण व्हिडिओजमध्ये वगैरे काय तेवढे चांगले वाटत नाही डायमंडमुळं. म्हणून जरा असे घ्यायचे होते मला. आणि हे छान आहेत, लिमिटमध्ये, जास्त मोठे नाही आणि छोटे पण नाही, मस्त आहेत. कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणलं हा होते 2 मिनिटं होते. बुक काढ आणि चालू करतो तोपर्यंत. चल लवकर, खूप उशीर झालेला आहे शिवांश अगोदरच. आता उशीर नको लावू. हा, भूक लागली दुपारी, तुला जेवण करायचं नको परत 4 वाजले की भूक लागते मग. चल मग अजून एकदा. ठीक आहे, होतच आहे, मी देते तुला. तोपर्यंत तू चालू तर कर. नोटबुक पेन्सिल तरी काढून ठेव. आता कशाला वेळ घालवतो? किती वेळ गेला असा सांग बरं तू. आवळे तसे अजून पण भेटतात मार्केटमध्ये, पण जरा महाग भेटतात. आणि आवळ्याचा सीझन थंडीमध्ये जसे आवळे स्वस्त भेटतात तसे आता नाही भेटत, जरा महाग भेटतात. पण असो, बघितल्यानंतर माहिती तरी पडेल की बाबा कसा असतो आवळ्याचा सरबत. तर त्याच्यासाठी मग मी शिकणार आहे आज, तर तुम्हाला पण शिकवते. चला. आमच्या दोघीचं येणं जाणं मागच्या दारातूनच असतं, कारण माझं मागचं दार आणि त्यांचं मागचं दार समोरासमोरच येतं. म्हणून असं टाकीवर चढून परत कंपाऊंडच्या भिंतीवर चढून पलीकडे त्यांच्याकडे जावं लागतं. त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली. तर बघा इथं आवळे, 1 किलो आवळे, त्याच्यातले बी काढून घेतलेले, धुवून चांगले आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेले. 1 किलो आवळ्यासाठी 1 किलो साखर, 1/2 किलो लिंबू, 1/2 किलो अद्रक आणि काळी मिरी, असं सगळं घेतलेले. तर अद्रकसुद्धा हेल्थसाठी चांगलं असतं, पोट साफ होणं, पोटाची काही तक्रार असो किंवा कोणाला गरमी असते वगैरे, त्याच्यासाठी आवळा खूप चांगला. एक वेगळी चव येते, म्हणजे अद्रक आणि मिरीमुळं चव येते छान अशी. तर सगळी तयारी करून ठेवलेली. आता आपल्याला या स्मॅशरमध्ये ना, म्हणजे हे जे क्रशर आहे ना, त्यातमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आवळ्याची, अद्रकची. त्याच्यामुळे त्याच्यातला ज्यूस, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यातला ज्यूस बाजूला काढता येईल. यात पाणी बिलकुल नाही टाकायचं आहे आपल्याला, बरं का. यात पाणी अजिबात नाही टाकायचं. ह्या आवळ्याला चांगलं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. आता ह्यांचं हे वेगळंच आहे काहीतरी, याच्यामध्ये म्हणे कणिक पण तिंबता येते, काही स्मॅश पण करता येतं, कटर म्हणून पण वापरता येतो, खूप काही असं वेगवेगळे यूज होतात त्याचे. तर आपल्याला आपण आपल्या मिक्सरमध्ये करायचं, जर असं काही नसेल आपल्याकडं तर आपल्या मिक्सरमध्ये चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायची, जेणेकरून त्याच्यातला आपल्याला सगळा ज्यूस बाजूला काढता येईल या हिशोबाने.
आवळे बारीक करून घ्यायचे, लगेच अद्रक पण बारीक करून घ्यायचं. आणि इथे बघा हे जसं कपडा ठेवला आहे त्यांनी एका भांड्यावरती, तसं कपड्यात टाकून घ्यायचं. याचा ज्यूस काढून घ्यायचा पूर्णपणे बाजूला. त्याच्यानंतर ह्याच्यातच परत साखर टाकून द्यायची आणि ते गॅसवरती उकळायला ठेवायचं. आता त्या निघलेल्या सगळ्या ज्यूसमध्ये ना 1 किलो साखर टाकून दिलेली, त्याला उकळायला ठेवलेले. ज्यूस म्हणजे अद्रक आणि आवळ्याचा दोघांचा मिळून ज्यूस आहे. आणि मिरी पावडर आहे ना शेवटी टाकायची, एकदम शेवटी, म्हणजे गॅस बंद करायच्या वेळी मिरी पावडर टाकायची त्याच्यामध्ये. आणि लिंबू पण याच्यामध्ये लगेचच टाकायचे गाळून. तर अशा प्रकारे याला चांगली उकळी येऊ द्यायची. आणि बघा हे भाभींचं किचन थोडक्यात मी दाखवते. मला यांच्या घरातला ना हा मटका खूप आवडला जास्त. बघा किती छान शेप आहे ना, एकदम मस्त. त्याला हँडल पण आहे आणि झाकण पण मस्त आहे त्याचं शेपचं. म्हणजे यांच्याकडे ना सगळ्या अशा युनिक गोष्टी बघायला भेटतात. त्यांची चॉईस पण तशीच आहे जरा, त्यांना सगळं असं युनिक आवडतं, जे कोणाकडे नाही ते त्यांना आवडतं. आणि हा त्यांनी कुठून तरी आणलेला आहे, बाहेर गेले होते फिरायला तिकडनं, अंकलेश्वरमध्ये नाही भेटत, नाही तर मी पण आणला असता असाच. छान दिसतो एकदम मस्त. आणि बायकांना किचन म्हटलं की वीक पॉईंट असतो, जिथं तिथं गेलं की सगळं म्हणजे कसं असतं ना, लगेचच आपण एक दुसऱ्याचं नोटीस करून घेतो कसं आहे काय आहे. तर त्यांनी हे सगळे टप्परवेलचे की काय ते डबे आणलेले आहेत म्हणे, एअरटाईट डबे, त्याच्यामध्ये सगळं स्टोअर करून ठेवतात आणि 2-2 वर्ष चांगलं राहतं सुद्धा. तर बघा याला छान अशी उकळी फुटलेली आहे, मस्त वर यायला लागलेले. चांगलं उकळू द्यायचं 5 मिनटं किंवा 2-3 मिनटं, 3-4 मिनटं उकळू द्यायचं. आणि त्याच्यानंतर मिरी पावडर टाकायची. त्याच्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा. आणि थंड झालं की एका काचेच्या बॉटलमध्ये, एअरटाईट बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं. 1 ग्लासमध्ये 1 चमचा याप्रमाणे घेऊन आपण ते त्याचा सरबत बनवू शकतो. ज्याला जसं पाहिजे, म्हणजे जास्त गोड पाहिजे किंवा कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. तर आता चला संध्याकाळी लवकरच स्वयंपाकाला लागलेली, कारण आज यांची सुट्टी होती. आणि मग म्हटलं मुलांना पण घेऊन थोडंसं बाहेर जाऊया जरा, त्यांना पण थोडं चेंज पाहिजे, आपल्याला पण पाहिजे असतं. आणि कसं होतं ना, उन्हाळ्या दिवसात बाहेर दुपारी किंवा सकाळी तर वेळच भेटत नाही म्हणा, दुपारी पण बाहेर जावं असं वाटत नाही, म्हणून संध्याकाळीच बरं वाटतं. म्हणून रात्रीच्या स्वयंपाकाला लवकरच लागलेली. चण्याची भाजी बनवते आज. आणि काबुली चण्यापेक्षा कधी कधी देशी चणा पण खूप छान लागतो, चवीला बरं वाटतं. तेच काबुली नाही खावं असं वाटत, म्हणून मग आज देशी चणाच बनवते. कारण आज पुरी किंवा भटोरे असं काही बनवणार नाही, आज फक्त चपाती बनवणार आहे साधी. त्याच्यामुळं मग हे देशी चणाच लावला. आणि तोपर्यंत कुकर थंड होईपर्यंत शिट्ट्या होऊन कपड्याच्या घड्या वगैरे बाकी कामावरून घेते. असंच आपल्याला सगळं सिस्टमॅटिक करावं लागतं, म्हणजे होतं वेळेत. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.